नमस्कार, आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेमार्फत दिनांक 16 रोजी वार्षिक अधिवेशन पार पडले. यात प्रामुख्याने नवनियुक्त विशेष शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राज्य पुरस्कारार्थी संगीता मराठे, अरुणा पवार तसेच जिल्हा अध्यक्ष शिक्षक पुरस्कार राकेश पाटील, श्रीमती नगराळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस महानगर जिल्हा प्रमुखपदी ज्ञानेश्वर सोनवणे व जिल्हा उपअध्यक्षपदी नागराज सोलंकी यांना नियुक्तपत्र देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष भूपेश वाघ, सचिव ऋषिकेश कापडे, प्रशांत महाले, रवींद्र बोरसे, रवींद्र सैंदाने, रवींद्र देवरे, महिला जिल्हा अध्यक्ष दीपा मोरे, सुरेखा बोरसे, प्रतिभा वाघ, संगीता ठाकरे, रंजना राठोड, योगेश नेरकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रश्न शिक्षकांचे प्रश्न आज संपला असं लगेच दुसरा निर्माण होत असतो. आता टीईटीचं भूत मानवी घेऊन पडलेलं आहे. हा टीईटीचा जिल्ह्याचा प्रश्न आहे, राज्याचा प्रश्न आहे, देशाचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाने टीईटीला निकाल दिला की सगळ्या शिक्षकांना टीईटी कंपल्सरी आहे. सगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. परंतु कोर्टाचं आदेश असल्यानंतर आपण शासनाविरुद्ध लढाई करून काय उपयोग नाही आणि म्हणून त्याच्या विरुद्ध अनेक शिक्षक संघटना कोर्टात, सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करत आहेत. मित्रांनो, सांगायचं हे सगळं आपल्याला माहिती आहे. सांगायचा उद्देश असं, संघटना लढत असताना, संघटना काहीतरी मागणी मागत असताना, पुनर्विचार याचिका दाखल करत असताना 4.5 लाख शिक्षकांनी जिल्ह्या राज्यातील 4.5 लाख शिक्षकांनी टीईटीचा अर्ज केला आहे. ते परीक्षा देणार आहे. शासन म्हणेल, सुप्रीम कोर्ट म्हणेल, ते 10 लाख शिक्षकांपैकी जर 4.5 लाख लोक परीक्षा देत आहेत, त्यांना अडचण नाही, मग तुम्हाला काय अडचण आहे? सांगायचं होतं असं, शिक्षकांनी कुठेतरी थांबलं पाहिजे, संघटनेने विश्वास ठेवला पाहिजे. संघटना आपल्यासाठी लढते, थोडंसं वेळ थांबा ना. तुम्ही सरळ फॉर्म भरतात, परीक्षा देतात, त्यांना खरं वाटतं की नाही शिक्षकांची मानसिकता आहे, पण ही संघटनेवाले यांना द्यायची नसते परीक्षा म्हणून मी जे लढतात, बाकी इतर सर्वसामान्य शिक्षकांपैकी पडली असाच प्रकार होत असतो. त्यामुळे माझी विनंती राहील, शिक्षक संघटनेवर थोडासा विश्वास आपण ठेवला पाहिजे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न आहेत. आता 12 विषयाची चट्टोपाध्याय विद्यार्थी श्रेणी, 24 वर्षाची निवड श्रेणी, अनेक दादा आहे 24 वर्षाची निवड श्रेणीचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांचाही लाभ आपल्याला द्यायचे. मागचं प्रशिक्षण झालेलं आहे, त्यांचं निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर झाले, त्यांनाही लाभ देण्याच्या संदर्भात आता लवकरच आपण संघटनामार्फत निवेदन वगैरे देऊ आणि त्यांचा पाठपुरावा करू. शिक्षण परिषद धुळे जिल्ह्यात शिक्षण परिषदेचा फार घोळ आहे. आता या महिन्याच्या शिक्षण परिषदेला पत्र निघालं. दोन पीठ म्हणजे माझं पीठ आनंदखेडी, माझं केंद्र आनंदखेडी आणि माझ्या जोडीला दुसऱ्या पीठमध्ये दुसरं केंद्र देऊर, म्हणजे देऊर 35 किलोमीटरवर, हे 10 किलोमीटर, हे दोघा मिळून एकत्र शिक्षण परिषद. कसं नियोजन म्हणजे पहिल्यांदा केंद्रस्तरीय शिक्षण परिषद व्हायची, आता पीठस्तरी घेतली. आता पीठस्तरी करून वेगवेगळ्या पीठाच्या 2 शाळा एकत्र करून, 2 केंद्र एकत्र करून शिक्षण परिषद घेतली. असा हा प्रकार महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात होत आहे. 2 दिवस चालणारी शिक्षण परिषद, त्यांचा उद्देश असा की शाळेच्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. परंतु तुम्ही छाती राहतो, मी छाती राहतो, गरज 1 दिवस नुकसान असेल ते 1 दिवसावर झालं का 2 दिवसावर गेलं, विद्यार्थ्यांचं 2 दिवस नुकसान होतं. कारण अर्धे दिवस चालतात, अर्धा मुलं बाहेर असतात. त्यामुळे आपल्याला संघटनेच्या वतीने मागणी करणार आहोत की केंद्रस्तरीय शिक्षण परिषदच चालू ठेवावी आणि पूर्वीप्रमाणे तशा प्रकारच्या शिक्षण परिषद व्हाव्यात, यासाठी आपण आपलं करणार आहोत. त्यासाठी मग आपल्याला आयुक्त कार्यालयाकडे जायचं असेल, एक लहानसा मेळावा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आपण करत असलेल्या कार्याची कुठेतरी वापस झाली पाहिजे. संघटनेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोक ही जोडली गेलेली पाहिजेत. अशा या माध्यमातून आदरणीय भुपेदादांची संकल्पना होती. मागील 2-3 महिन्यापासून वाटलं होतं की असा एखादा मेळावा घ्यावा आणि या सगळ्यांचा सत्कार देखील आपण या ठिकाणी करू. त्यांना त्यांच्या सत्काराने आपल्यालाही प्रेरणा मिळते, तर शिक्षकांना देखील प्रेरणा मिळते. असं खरोखरच प्रेरणेचं काम माझ्या या दोघं भगिनींनी आणि या बांधवांनी केलेलं आहे. उत्कृष्ट अशी कलानी शाळा आहे की जिल्ह्यात ती आज नावामितीला आहे. 10-12 शिक्षकांची शाळा आणि
विद्यार्थ्यांची ती शाळा सर्वांग सुंदर शाळा म्हणून आदरणीय माझे मित्र राकेशदादा पाटील यांनी ती सजवलेली आहे. ते काम मी पाहिलेलं आहे. अतिशय 10:30 वाजेपासून 5:30 वाजेपर्यंत मी त्याच रस्त्याने रोज ये जा करतो आणि आमचे राकेशदादा त्या ठिकाणी कार्यरत असतात. अनेक शिक्षकांना पुरस्कार देणारी, पुरस्काराची खाण असलेली शाळा, सर्वांना पुरस्कार प्राप्त करून शेवटी त्यांनी तो पुरस्कार घेतला. अशा मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व त्यांचा आमच्या संघटनेने सत्कार केला. मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर दुसऱ्याच्या भगिनी संगीताई मराठे या धुळ्याहून वारगाव त्यांची शाळा आहे. इथून 60 किलोमीटर अंतरावरती स्वतः त्या 4 व्हीलर चालवतात. सोबत 4 भगिनींना ते 4 शाळांमध्ये सोडतात आणि एका बाजूने 60 किलोमीटर असा पर डे 120 किलोमीटरचा प्रवास करून वारगावची अत्यंत सुंदर अशी शाळा माझ्या भगिनीने त्या ठिकाणी तयार केलेली. मी त्याच तालुक्यात असल्यामुळे त्या शाळेत मला नोकरीच्या प्रचाराच्या वेळी जाण्याचा 2 वेळा योग आला आणि ती शाळा पाहिली. मी सुद्धा बारावलो की या लहान भगिनीने किती मोठं काम करावं की ज्याची प्रेरणा आधीच 2 वर्षापूर्वी जिल्ह्याने घेऊन त्यांना पुरस्कार दिला आणि या वर्षी राज्याने दिला. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि तदनंतर आदरणीय नगराळे त्यांच्या संदर्भामध्ये मी फक्त ऐकिवात होतो. शिकण्यात त्यांची अतिशय सुंदर अशी शाळा होती. सुंदर असं त्यांचं काम होतं. आणि धुळ्यात सुद्धा ज्यांच्या मागे आदरणीय आमचे मार्गदर्शक सिद्धार्थजी नगराळे साहेब यांचं मार्गदर्शन आहे की साहेब प्रत्येक शाळेत जाऊन इतर शिक्षकांना मोटिवेशन करतात, इतर भगिनींना ते काहीतरी चांगलं प्रेरित करतात. तर त्यांच्याच घरामध्ये ते कशा प्रकारे त्या ताईंना मार्गदर्शन करत असतील की वावगं सांगणं नको. आणि म्हणून त्यांचाही जो पुरस्कारानिमित्त सत्कार झाला. मी त्यांचं पुनश्च अभिनंदन करतो. संघटना म्हटल्यानंतर ऋषिकेश दादा, रवी नाना, अनेक संघटनांच्या माध्यमातून ही स्पर्धा आहे. संघटनांची सुद्धा स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा व्हायलाच पाहिजे. निकोप लोकशाहीसाठी, खऱ्या संविधानासाठी, लोकशाही ही पुढे जीवित ठेवण्यासाठी जेवढ्या मोठ्या प्रमाणावर संघटना वाढतील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर शासनाला ते नेटापुटी लावतील, शासनाला ते भांडवून सोडतील. अशा प्रकारचे त्याचा उद्देश असलं पाहिजे. केवळ संख्येने जास्त संख्येने मोठ्या संख्येने जर संघटना वाढल्या तर ते जर काहीच काम करत नसतील आणि कागदावर असतील तर तेही काही कामाचे नाही. त्याप्रमाणे कामाचे आम्ही आणि जय पुरोगामी असं ताईंनी सांगितलं, नानाने सांगितलं. परंतु मी तर असं म्हणेल महात्मा शाहू फुले आंबेडकरांच्या खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांना जर घेऊन पुढे जात असेल तर आपली ही महाराष्ट्रातील पुरोगामी शिक्षण पद्धती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.